आज खामगांव पशु बाजार में पशुओं की कमी नजर आई और पशु खरीदने और बेचने वालों में रोष नजर आया है, क्योंकि उनका यह कहना था कि जानवरों को आने वाले वाहनों को रोककर तकलीफ दी जा रही है। इसी कारण लोगों में नाराजगी का वातावरण निर्माण हो गया और किसानों का कहना है कि ऐसे जानवर जो हमारे खेती के काम के नहीं रहे हैं उनको बेचना चाहते हैं। कुछ किसान ऐसे भी हैं जो अच्छे जानवर खरीद कर अपने गाँव ले जाना चाहते हैं, उनके ज़रिए अपनी खेती का काम करना चाहते हैं, लेकिन वह जानवर खरीद नहीं पा रहे हैं, नहीं किसी बेच पा रहे हैं। और उन सभी का यह कहना है कि नीचे बीच रास्ते में उन्हें संगठनों द्वारा रोक दिया जाता है, वाहनों को नुकसान पहुंचाया जाता है, जानवर छीन लिए जाते हैं। ऐसी विकट परिस्थिति में किसान जाए तो कहा जाए और अपने परिवार का पालन पोषण किस तरह से करें। साथ ही आज ये कुरैशी बिरादरी में किसी भी प्रकार के जानवरों की खरीदारी करेंगे तो नहीं बचेंगे, ऐसा निर्णय लिया है, जिसके चलते आज पशु बाजार में जानवरों की कमी के साथ लोगों में नाराजगी का वातावरण नजर आया। 500,000ची म्हैस 30,000ची मागून नाही राहिले। आता आम्ही एका कोणाला सांगा तुम्ही साहेब, 80,000ची म्हैस आहे, 30,000ला कोणी मागून नाही राहिलं काय? आता आमच्या घरी पैशाचं काम आम्ही काय करावं? एका कोणाले कारण काय झालं? दवाखान्याचं काम आहे, नाही हे पैसे भरायचे काय करायचं? आम्ही कोणापुढे हात हे करा सांगा तुम्ही? तुम्हाला तकलीफ काय हे सांगा। तकलीफ ना आम्हाला ढोर विकायचं आहे ना, आमच्याकडे माणसं बिमार आहे, तुमचं नाव सांगा, बजरंगदलवाले पकडून राहिले। तुमचं नाव सांगा, नांदुरा नाव तुमचं विश्वनाथ काशीराम देवकर नांदुरा। ते बजरंगदलवाले पकडतात हो। इथं म्हैस घेऊन आलेला आठवडी बाजारात कोणी घ्यायला तयार नाही आहे। काय त्याचे कारण काय आहे? म्हैस 30,000 40,000 मागून राहिले। त्याचे कारण काय आहे? बजरंग दल तसे पकडून आले हे असे बजरंग दलवाले कुठेही काही पकडून राहिले, कोणाला त्रास चालू आहे। म्हशी विकत घ्या करता जोरा नावास काढू काय? म्हशी विकल्या नाही जाऊन राहिल्या। त्याचे कारण हा, शेतीला लायाला पैसा नाही, कोणी घ्यायला तयार नाही जनावर, म्हणून बाजारला हिंडून राहिलो, कोणी घ्यायला तयार नाही, कोणी घ्यायला तयार नाही। आम्ही पैशाचं काय करा? वावराची किस्तेकारी थांबेला, आमच्या ढोरं इकल्या नाही जाऊन राहिले, व्यापारी घेऊन नाही राहिला, म्हणजे आम्ही ना करा काय की आत्महत्या करा। बजरंग दलवाले ढोर अडून राहिले आमचे, मग आम्ही किसान चोराव काय? बजरंग दलवाले ना आमचा पुरा करा, सीधा आमच्या ढोरेचा बी करा आणि आमचा बी पुरा करा, याचा विचार काय करा आम्ही ना। आणि बजरंग दलाला पुरा करतील तर आम्ही आत्महत्या बी करायला तयार आहोत की आमची भरपाई की आमच्या लेकराची बायकाची सगळीची। बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। आणि हे खामगाव बाजार मध्ये हर असाच होऊन राहिला, रस्त्याला काढून राहिले, गाड्या रोखून राहिले बजरंग पोलीस स्टेशन मध्ये जमा करून राहिले। एक तर आम्हाला कामात द्या तुम्ही, बजरंग दलाला घरं साफ करायची ते बी करायला तयार आहोत आम्ही, पण आमचा पोट उपाशी नाही ठेवत आम्ही। म्हणजे कसं राहील? सांगा तुम्ही आता काका सांगा, एक पुढे या तुम्ही सांगा, तुम्ही कुठे राहता तुम्ही? राहणार पोरस, मी राहणार, माझं नाव चंद्रशेन उमरावसिंग गोराडे, राहणार पोरस, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। या सरकारनं एवढं शेतकऱ्याला अडचणमध्ये आणून सोडलं की अतिप्रमाणात शेतीचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला गाई आणि बैल बाजारामध्ये विक्रीसाठी आणायचं, या सरकारनं आम्ही विक्रीसाठी आणतो। हे शेतकऱ्याचे व कास्तकाराचे आणि व्यापाऱ्याचे हे गाड्यानं माल येते, बैलाचा म्हशीचा, हे बजरंग दलवाले इनाकाराचे तकलीफ देतात, बैलाच्या गाड्या धरतात आणि ते कंडोळ्यामध्ये टाकतात। आणि हे व्यापारी म्हणून की बुवा हे तुमचे व्यापाऱ्याले आहे, हे कटायले चालले, हे जर जनावरं जर कधी वागवले तर या जनावराचं करायचं काय? आता जे जनावरं वयोवृद्ध झाले, हे जनावरं विकल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्याला गरज नाही आहे। आणि ह्या सरकारनं एवढा अति प्रमाणात तकलीफ देणं लावली की त्या तकलीफीला परिहार तर शेतकरी त्रासून गेला आणि एवढा कंटाळून गेला। या सरकारच्या पुढे काय करायचं हे समजत नाही। या सरकारनं काही न विचार करता शेतकऱ्यावर एवढी भयान तकलीफ लावली देणं की जनावरं विकल्याशिवाय काही विलाज नाही। आणि बाजारामध्ये त्याला आजची अशी झाली कंडिशन की यायला कोणी घेवायला तयार नाही।
आणि याला कोणी शेतकरी घ्यायला तयार नाही, कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही. मग याचं करायचं काय? या सरकारने आम्ही या सरकारचा निषेध करत आहे. हे सरकार, भाजप सरकार एवढं धोकादायक आहे. एका लाडकी बहीण न मागता, काही न आमचं कोणतं जर प्रोसिजर करता, कोणा लाडक्या बहिणीनं न पैसे मागता हे इनाकाराचे पैसे देते आणि तांदूळ गहू हे फुकाचे वाटते आणि दाखवते की आम्ही हे पैसे धान्य वाटतो, पैसे देतो लाडक्या बहिणीला. तुम्हाला या शेतकऱ्याचं कर्ज, शेतीचं कर्ज माफ करत नाही. वावरात माणसं येत नाही. यानं दारूचे धंदे अतिप्रमाणामध्ये करून शेतकऱ्याचे, हिंदू लोकांचे एवढे पोरं बिघडले या सरकारच्या पायी की अतिप्रमाणात. 35-35, 40-40 वर्षाचे वयाचे झाले, त्याचे लग्न होत नाही. एवढं त्रासून कंटाळून गेले आणि या शेतकऱ्याने, या सरकारनं शेतकऱ्यावर एवढी बिकट संकट आणलं की त्या संकटाला मात केल्या जाऊन नाही राहिली. आणि आम्ही जनावर विकायला आणतो तर हे गाड्या धरतात बजरंग दलवाले. व्यापाऱ्याचे काय तर तुम्ही व्यापारी आहे, तुम्ही व्यापारी आहे. आता प्रत्येकजण हा व्यापारी आहे का? या जनावराचं करायचं काय? या जनावराचं करायचं काय? या सरकारच्या दारी आम्ही तहसील कार्यालयावर, LTO कार्यालयावर आणि कलेक्टरला निवेदन देऊन आम्ही याचा बंदोबस्त करू. जर कधी केलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. हे स्वतः मी तेवढं 100% सांगतो. बहुत बहुत धन्यवाद काका. सांगा तुम्ही आता काका, सांगा. एक पुढे या तुम्ही, सांगा. तुम्ही कुठे राहता तुम्ही? राहणार पोरस. मी राहणार, माझं नाव चंद्रशेन उमराव सिंग गोराडे, राहणार पोरस, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. या सरकारनं एवढं शेतकऱ्याला अडचणमध्ये आणून सोडलं की अतिप्रमाणात शेतीचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला गाई आणि बैल बाजारामध्ये विक्रीसाठी आणायचं. या सरकारनं आम्ही विक्रीसाठी आणतो. हे शेतकऱ्याचे व कास्तकाराचे आणि व्यापाऱ्याचे हे गाड्यानं माल येते, बैलाचा, म्हशीचा. हे बजरंग दलवाले इनाकाराचे तपलीक देतात, बैलाचे गाड्या धरतात आणि ते कंडोळ्यामध्ये टाकतात. आणि हे व्यापारी म्हणून की बुवा हे तुमचे व्यापाऱ्याले आहे, हे कटायले चालले. हे जनावरं कधी वागवले तर या जनावराचं करायचं काय? आता जे जनावरं वयोवृद्ध झाले, हे जनावरं विकल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्याला गरज नाही आहे. आणि ह्या सरकारनं एवढा अति प्रमाणात तपलीक देणं लावली की त्या तपलिकीला परिहार तर शेतकरी त्रासून गेला आणि एवढा कंटाळून गेला. या सरकारच्या पुढे काय करायचं हे समजत नाही. या सरकारनं काही न विचार करता शेतकऱ्यावर एवढी भयान तपलीक लावली देणं की जनावरं विकल्याशिवाय काही विलाज नाही. आणि बाजारामध्ये त्याला आजच्या परिस्थिती अशी झाली कंडिशन की याला कोणी घेवायला तयार नाही आणि याला कोणी शेतकरी घ्यायला तयार नाही, कोणी व्यापारी घ्यायला तयार नाही. मग याचं करायचं काय? या सरकारने आम्ही या सरकारचा निषेध करत आहे. हे सरकार, भाजप सरकार एवढं धोकादायक आहे. एका लाडकी बहीण न मागता, काही न आमचं कोणतं जर प्रोसिजर करता, कोणा लाडक्या बहिणीनं न पैसे मागता हे इनाकाराचे पैसे देते आणि तांदूळ गहू हे फुकाचे वाटते आणि दाखवते की आम्ही हे पैसे धान्य वाटतो, पैसे देतो लाडक्या बहिणीला. तुम्हाला या शेतकऱ्याचं कर्ज, शेतीचं कर्ज माफ करत नाही. वावरात माणसं येत नाही. यानं दारूचे धंदे अतिप्रमाणामध्ये करून शेतकऱ्याचे, हिंदू लोकांचे एवढे पोरं बिघडले या सरकारच्या पायी की अतिप्रमाणात. 35-35, 40-40 वर्षाचे वयाचे झाले, त्याचे लग्न होत नाही. एवढं त्रासून कंटाळून गेले आणि ह्या शेतकऱ्याने, या सरकारनं शेतकऱ्यावर एवढी बिकट संकट आणलं की त्या संकटाला मात केल्या जाऊन नाही राहिली. आणि आम्ही जनावर विकायला आणतो तर हे गाड्या धरतात बजरंग दलवाले. व्यापाऱ्याचे काय तर तुम्ही व्यापारी आहे, तुम्ही व्यापारी आहे. आता प्रत्येकजण हा व्यापारी आहे का? या जनावराचं करायचं काय? या जनावराचं करायचं काय? या सरकारच्या दारी आम्ही तहसील कार्यालयावर, LTO कार्यालयावर आणि कलेक्टरला निवेदन देऊन आम्ही याचा बंदोबस्त करू. जर कधी केलं तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. हे स्वतः मी तेवढं 100% सांगतो. बहुत बहुत धन्यवाद काका.